आज आपण खूप दिवस टिकणारे रव्याचे पापड तयार करणार आहोत. चला तर मग रेसिपी बघू. मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही रवा घेऊ शकता. जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता मी याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता वाटणाला आपण आहे ना जिरे आणि हिरवी मिरची आणि लसूणही वाटायचं आहे. मला लसूण आहे ना ठेचूनच आवडतं म्हणून मी ठेचून टाकते त्याच्यामध्ये. खूप छान लागतो. अर्धा-अर्धवट असा ठेचलेला असतो ना आणि जेव्हा आपण पापड तळतो ना, तर इतकं टेस्टी लागतं की बघायला नको. त्याची जो स्मेल, जे दाताखाली लसूण, कोथिंबीर, त्या कोथिंबीरची पण टेस्ट खूप सुंदर लागते. म्हणून मी कोथिंबीर पण जास्त टाकली. आता पीठ मळताना आहे ना, थोडंसं पाणी टाकून मळायचं. जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. जेणेकरून आपण जेव्हा पीठ मळतो ना, तर पीठ मळायचं की जेणेकरून ज्यावेळेस आपण पापड लाटतो ना, त्यावेळेस कोरड्या पिठाची आपल्याला गरज लागली नाही पाहिजे. आता आपण गोळे करून घेऊ. तेल लावायचं थोडंसं हाताला व पिठाला आणि गोळे व्यवस्थित करून घ्यायचे. जसा तुम्हाला गोळा हवा आहे तसा करून घ्या आणि जेवढ्या व्हायच्या. आता पोळपाटला लाटताना मी तेल लावलेलं आहे आणि खूप पातळरित्या पापड असा लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा. खूप पातळ लाटायचं आहे आणि तेल आहे ना गरम झाले की थोडंसं लो फ्लेमवर करायचं आणि हे लो फ्लेमवर मीडियम आणि लो फ्लेमवरच तळा. जास्त हाय फ्लेमवर तळू नका, नाहीतर क्रंची होणार नाहीत आणि वरतून फक्त कलर लगेच बदलून जाईल. त्यामुळे लो आणि मीडियम फ्लेमवरच तळून घ्या. खूप खूप टेस्टी आणि क्रिस्पी पापड तयार होतात आणि त्याला वेळही खूप कमी लागतो. त्याच्यामध्ये आपण जिरे, लसूण आणि कोथिंबीर घातल्यामुळे इतकी सुंदर टेस्ट लागते की बघायलाच नको. कारण की त्यांच्यामध्ये क्रंचीपणा आलेला असतो आणि जेव्हा आपण खातो ना, तर कोथिंबीरची चव, लसणाची चव आणि जिरेची चव इतकी खूप सुंदर लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.